नमस्कार. तर आज होती अमावस्या आणि असं म्हणतात की दार उघडल्यानंतर सर्वात पहिला दारात असं पाणी शिंपडावं की आपले पितृ असतात जे बाहेर तहानलेले असतात त्यांच्यासाठी असं पाणी सोडावं. त्यानंतर इकडे गॅस वगैरे सर्व पुसून घेतलं कारण की आज अमावस्या होती आणि उद्या आहे पाडवा. त्यामुळे जेवढं जर जास्त घाण नसेल झालं तर मी असंच पुसून घेते. त्यानंतर इकडे स्वयंपाकाला वगैरे लागले म्हणजे भात पहिला ठेवून दिला कारण की कामाला जायचं होतं तर तवर म्हणलं की भात शिजेल. त्यानंतर इकडे देवपूजा वगैरे करून घेतली, मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली. फुलं आणायला आज जमलं नव्हतं कारण की काल पण खूप गडबडीत आलेली होती मी आणि आता पण कामाला जायला लेट होत होतं. त्यामुळे इकडे पटकन देवपूजा करून घेतली. फुलं काय आज संध्याकाळी आणेल उद्यासाठी. आणि असं म्हणतात की घंटीचा आवाज करावा कारण की घंटी ही अलक्ष्मीला आवडत नसते, त्यामुळे घंटीचा आवाज केल्याने आपल्या घरात अलक्ष्मी येत नाही म्हणजे लक्ष्मी येते. त्यामुळे कधीही देवपूजा करताना मी अशी घंटीचा आवाज करते. त्यानंतर इकडे देवपूजा वगैरे झालेली होती, मस्तपैकी मी पण कुंकू वगैरे लावून घेतला. आणि आज ॲक्च्युली महामृत्युंजय अमावस्या आहे, म्हणजे आज येते आणि खरं तर अमावस्या ही जाती करतात म्हणजे उद्याची करतात. त्यानंतर मी हाताला इकडे मेहंदी वगैरे लावलेली होती पाडव्यानिमित्त, ती तुम्हाला दाखवली. त्यानंतर भाजी वगैरे करून घेतली आणि निघाले मी कामाला. तर आज अमावस्या आणि उद्या पाडवा असल्यामुळे मार्केटमध्ये तर मस्त गर्दी झालेली होती. सकाळ सकाळीच लोकांची गर्दी जमलेली होती. मस्तपैकी फुलांची हारं, जे भोपळे अमावस्याला लागतात तसली, आणि साखराचे हारं गुढीपाडव्यासाठी. तर असं मस्तपैकी मार्केट भरलेलं होतं लवकरच. त्यानंतर मी आले ऑफिसला.